स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 19 डिसेंबर। आज आपण 19 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक WD इकडे या भागात सक्रिय आहे। हाच WD इकडे 22-23 च्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागातून येणार आहे। त्याच्यामुळे हिमवृष्टी 22-23 तारखेपर्यंत आणि पुढे 1-2 दिवस सक्रिय राहणार आहे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात। सध्या या भागातून उत्तर भारतातून असंच मध्य भारत करत विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या भागातून थंड वाऱ्याचा प्रवाह आजपासून वाढलेला आहे। आज, उद्या आणि परवा जवळजवळ 22 तारखेपर्यंत हा थंड वाऱ्याचा प्रवाह आपल्या राज्यात सक्रिय राहील। त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात राहणार आहे। शहरी भागात थोडंफार थंडी कमी राहील बऱ्यापैकी, आणि ग्रामीण भागात थंडीचं प्रमाण हे जास्त राहणार आहे। तसेच 22-23 च्या आसपास ज्यावेळी WD हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येईल, 22-23 तारखेला या भागात येईल, त्यावेळी थोडीफार वाऱ्याची दिशेत बदल होईल आणि थंडीचं प्रमाण थोडंफार 22-23 तारखेला 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे। तापमान थोडंफार वाढेल 22-23 ला। हा WD असाच इकडे गेला पूर्वेकडे की परत एकदा थंड वाऱ्याचा प्रवाह राज्यात चालू होईल आणि 24 तारखेच्या पुढे परत एकदा राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे। यानंतर आजच्या तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भात शहरी भागात तापमान हे 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच ग्रामीण भागात हे 7 अंश सेल्सिअस ते 9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं सक्रिय आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, नाशिक, त्यानंतर अहिल्यानगर, इकडे बीड, सोलापूर, सातारचे ग्रामीण भाग, शहरी भाग, तसेच पुणे, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचा हा जो सर्व पट्टा आहे, या भागातून ग्रामीण भागात हे 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आणि ग्रामीण भागात 7 अंश सेल्सिअस ते 8 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे। इकडे मुंबई विभाग व कोकण विभागात तापमान हे 14 अंश सेल्सिअस ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे। ग्रामीण भागात तसेच डोंगराळ भागात थोडंफार थंडी या भागात पडत आहे। या भागातील डोंगराळ भागातील तसेच ग्रामीण भागातील तापमान हे 12 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं सक्रिय आहे। तसेच आजपासून 1 जानेवारी पर्यंत पाऊस कोणत्या जिल्ह्यातून सक्रिय राहणार नाही। 22-23 ला थोडीफार थंडी राज्यातील कमी होईल, असं काही नाही की पूर्ण कमी होईल, 1-2 अंश सेल्सिअसने तापमान वाढणार आहे। तिथून पुढे परत एकदा 24-25 पासून थंडीची लाट परत राज्यात येणार आहे। त्याच्यामुळे थंडी ही 1 जानेवारी पर्यंत अशीच सक्रिय राहणार आहे। थोडंफार चढउतार आधीमध्ये होऊ शकतो। तर बाकी हा होता 1 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।